प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान ही योजना आज राज्यात गतिशीलतेने राबवण्यात येत आहे. सर्वसमावेशक अशा या अभियानाचं स्वरूप बहुआयामी आहे. 18 ते 45 वर्ष या वयोगटातील मनुष्यबळाला कौशल्य विकासातून रोजगारक्षम बनवून त्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देणं हा मुख्य उद्देश आहे. विविध व्यवसायातील स्किल डेव्हलपमेंट, अपस्किलिंग आणि रिस्किलिंग अर्थात कौशल्य विकास, कौशल्यवर्धन आणि पूर्व कौशल्य विकास करून रोजगाराभिमुख प्रशिक्षणासह उमेदवारांना रोजगार आणि स्वयंरोजगार या योजनेतून मिळवून देण्यात येतोय. रोजगार आणि स्वयंरोजगार या पूर्वीच्या विभागाचं नामकरण 1 जुलै 2015च्या शासन निर्णयानुसार कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विकास विभाग असं करण्यात आलं. कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत 15 ते 45 वर्ष वयोगटातील लाभार्थी लक्ष्य गट आहे. जिल्हा समितीतील सर्व संबंधितांच्या सहभागानं सहाय्यक संचालक कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता हे जिल्ह्यातील लाभार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये जनजागृती करून शिबिरांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड करतात. या उमेदवारांच्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सॉफ्ट स्किल प्रशिक्षण आणि हार्ड स्किल प्रशिक्षण असे विशिष्ट कालावधीचे 2 पाठ्यक्रम तयार करण्यात आलेत. कौशल्य विकासासंबंधी अधिक मनुष्यबळ मागणीची क्षेत्र कुठली आहेत हे फार महत्वाचे आहे. बांधकाम, उत्पादन आणि निर्माण, वस्त्रोद्योग, ऑटोमोटिव्ह, आरोग्य देखभाल, बँकिंग, वित्त, औषधी उत्पादने आणि रसायने, माहिती आणि तंत्रज्ञान तसंच कृषी प्रक्रिया या क्षेत्रातील वाढती उलाढाल आणि चढता आलेख बघता सर्वाधिक मनुष्यबळ मागणीची ही महत्त्वपूर्ण क्षेत्र आहेत. मात्र त्यास जोड हवी कौशल्याची.